कोणता 17 सोळा आत्मसंभावित स्तब्धा धनवान मदान्विता यजन्ते यज्ञेष्टे दंभेन विधिपूर्वकम्. आत्मसंभावित अध्यात्मबुद्धीचा जो मनुष्य आहे तो संभाविता म्हणजे त्याच्याशीच तत्पर असलेला. स्तब्धा म्हणजे शब्द याचा अर्थ शब्द असतो असा नव्हे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याला शब्द असं म्हणलं. धनमान मदान्वित संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये धन असते, मान असते, नाना प्रकारचे विषय असतात. त्याने युक्त असलेला जो पुरुष हा सगळा आसुरी संपत्तीच आहे. पण यजंतोय नामवैष्णे त्याच्यातही सुद्धा तो आणि देखावा दाखवतो. देखावा करा. उदाहरणार्थ एखादा मनुष्य असतो ना आणि मग ते देखावा दाखवायला म्हणतो काही ज्वारीची ताटं म्हणा, कणसं म्हणा, दुसऱ्याच्या शेतातून चोरून आणलेली असे आणि मग लोकांना करू नये बा मी खूप उदार आहो, मी मोठा परोपकारी माणूस आहो हे दाखवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजाच्या देवळात जायचं आणि अजान वृक्षाला कणसं बांधायचे झाले. ते कणसं कुठून आणली ते सर्व लोकांना वाटते काय परोपकारी माणूस आहे, चिमण्यावर परोपकार करला. माझा जो आसुरी संपत्तीचा पुरुष यजन्ते नाम यज्ञेष्टे यज्ञ करतो, पण त्या यज्ञामध्ये नाही का दंभेन आणि अविधीपूर्वक यज्ञ करतो का प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लोकांनी आपल्याला हे बरोबर असा जो यज्ञ आणखी करत असो का. मग त्याच्यामध्ये काही विधी वगैरे असो का. विधी वगैरेचा प्रश्न काही नाही. मनाला येईल तोच विधी. दुसऱ्याला काय अलीकडे काय लग्न बिग्नाच्या असेच निघाले तेव्हा ते विधीचा काही नाही काही. मला भरपूर नाचू द्या मला, पण लग्नाची वेळ चुकली. 7चं लग्न 9 वाजून गेले अजून लागलेलं नाही. ते म्हणलं लग्न करता आम्ही नाही, नाचणे करता आम्ही. तुमचं लग्न काय करत बसा. मग का घोड्याला 5,000 रुपये फुकट दिले का. म्हणजे विधीची आणि कोणत्याही याला विधीचा प्रसंग असतो का. आपले धर्मशास्त्र किंवा भागवत धर्मातला शास्त्र असं आहे विधीपूर्वक आहे. जेवायचं असतं, जेवायच्या स्नानाच्या अगोदर जेवायचं असतं का स्नान झाल्यानंतर विधी असतं. इस्लाम धर्मामध्ये काय उठलं की जेवायचं, हातपाय धुतले संपलं. त्यांचा काय त्यांचं असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचे नीतिनियम कसे असतात वेगवेगळे असतात. तर विधीपूर्वक वगैरे खरंच विधी असा आहे. अन्न तयार झाल्यानंतर पहिला विधी जर कोणता असेल तर ते अन्न प्रसाद ग्रहण म्हणून करायचं, ईश्वराला नैवेद्य दाखवायला. नंतर मग काय करायचं आणखी त्याच्यामध्ये एकदम जेवायला बसल्यानंतर प्राणायाम मानायचं पंचप्रांतना आहुती ठेवावे. अलीकडच्या काळामध्ये वाढू सुद्धा देत नाही. बाबा पानावरती मीठ वाढलं लगेच कुंडलिकावर देऊ नये, काय नाही काय नाही. बरं जाऊ दे ते तरी बरं आहे. उभ्याच जेवण करतो. सगळा विधी कोणी पाळत नाही अलीकडे. तसे आपण मानिते मानतपण आपल्याला स्वतः मानता समजतो आणि फुकतही असाधारण वगैरे. आणि मानतपणाचा गर्व असतो त्याच्यामध्ये आणि त्या गर्वाने तो ताट असतो बघा. लवण्यानं ते कैसे 8वे लोकांचे खांबल्याचे
आणि का उदवले आकाशी शहराने. नम्रता नावाची वस्तू जरा माहितीच नसते. कुठे गेलं तरी ताटच्या ताट. हा मला नम्रता म्हणजे काय, नम्रता म्हणजे काय, तर आपल्यालाच विचारतो उलट. मला कशाप्रमाणे लोहाचा खांब कुठं लवत असतो का, नाही का. जिथे लाकडाचा खांब लावत नाही तिथे लोखंडाचा खांब करून लावतात. तसा याला नम्र होणं काही नसते, माहिती नसते. एक 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 दृष्टांत. आपुले बर्वे, नाही का. उदवले शहराचे, उदवले आकाशे, शहरातले जायचे. नाही, उदवले आकाशे शहरातले. शहरातले म्हणजे राशी म्हणजे हे पर्वत वगैरे कधी लावले आहे का, त्यांचा शिखर कुठे लावत असते का, तो दृष्टांत राजा. उदवले आकाशे शहरातले. आपुराले आपुले बर्वे, आणि आपण प्रतिरित जीवे, आणि तृणावणी आगवे मानितीने. आपणच आपल्या ठिकाणी आणखी मनाने आणखी तो माझं आपले रिझल्ट जीवे. दुसऱ्याच्या आनंदाने नाही, स्वतःच्या आनंदाने आणखी स्वतःला काय समजतं, मोठा समजतो. आणि तृणावणी आगवे मानितीने. दुसऱ्याला तो कवडीची किंमत देत नाही, कवडीपेक्षा सुद्धा कशाची किंमत देत नाही, गवताच्या काडीची सुद्धा काय देत नाही. बरं का. कोणी स्वागत करणं, कोणी काही करणं, त्याला ते माहितीच नसते. ते म्हणलं आमच्या कुळामध्ये हे नाही, स्वागत करा आणि ते देणगी द्या, अन्नाचं करा, उलट आम्हाला येऊ द्या की. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. दुसऱ्याला नीच समजतो तो. एक 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 दृष्टांत. वरी धनाची आंबदिरा, माजोनिया धनुर्धरा, कृत्याकृत्य विचारा सवते केली. वरी धनाची आमाधारा. काही माज आणणारे पदार्थ असतात, उदाहरणार्थ दारू, काही गांजा वगैरे, हे गुटखा वगैरे असते ना, हे दाम माणसाला काय आणतात, नशा आणतात. मग अशी नशा आल्यानंतर अधिक धन असणं ही सुद्धा नशा आहे. तर सामान्य माणसाला कवडीची किंमत देत नाही, पैसा असतो त्याच्याकडे. प्रसंगाला काय बाचाबाची जायचं, पाहून घेईन म्हटलं तुला, नाही असं जायचं, नाही तर जीवच मारून टाकेन. तुमचं वाल्या काळाची गोष्ट सांगणार ना, जरा विचारलं, अरे मला रस्त्यानं चाललेले आहे. म्हणलं काय करायचं, जरा सांगायचं थांब की, लुटारू होता ना तो, थांब. थांबला नाही, म्हणलं तुला दिवस मारून टाकतो. अरे पण मी काही खोडी गेली का, थांबला का नाही सगळे अधिकारी याच्या तर पलीकडे निदान थांबला का नाही म्हणून तरी मारत होते. आता तर काही नाही, जो दिसेल त्याला गोळीने काय करायचं. मग त्याची खोड मोडण न करता काय करावं लागलं, युद्ध करा. असंच जर राहिलं तर कोणालाही काय करील. असं एक 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 हे अशाच माणसाची कथा आहे सगळी. असं धनाचा माज म्हणला तुला, माझोनी धरण धरा, कृत्याकृत्य विचारा सवते केले. त्याच्यामध्ये करणीय काय, एक रस्त म्हणजे ते दारू पिऊन यायचा, काय व्हायचं. त्याची जी मंडळी होती ते लोक चिडवायचे तिला, म्हणायचं व्यसन जरी होतं तरी ती म्हणायची, बरं का 50,000 रुपये काय मिळवतो, पगार मिळाला, म्हणून पगाराकरताची देखभाल केलीच पाहिजे. बरं,
कधी यायचे आपल्या रात्री बेरात्री कारण त्यावेळेला असायचं ना. मग जेवायला बसला बरं, जेवायला बसल्यानंतर त्याची मंडळी त्याला वाढायची. तर विवेक कुठे आहे त्याचा, बरं का. मग विसरून जायचा इतका, बरं का. बाईला आणखी म्हणायचा यजमान, स्वतःला म्हणायचं मी त्याची इतका त्याला काय पडलेला आहे, बरं का. तसा स्वतः विचार सुद्धा. आणि दारू जशी वीज विचार पडे तसा धन मान वगैरे आहे. आपल्याला आपल्या कर्तव्याचा काय पडतंय. अंगी अशी यज्ञाची गोटी खायची तरी काय पैसे न करते का. आता जिथे ज्याचा व्यवहार असा आहे तर यज्ञाला किंमत देईल का. तरी पण सुद्धा तो यज्ञ करण्याकरता तयार होता. बरोबर. कोणी एके मोडणे मजण्याची नाही बळी याची टाबळी आदरी रे मोठे मिळाची नाही बळी. मूर्खपणा आहे सुद्धा माझंच आहे का. आपण कोण आहो याचं ज्ञान नसतो, आपलाच आग्रह धरतो असतो. मूर्खान समजतो शहाणा. अर्जुनाचं तरी काय आहे मूर्खान समजतो. म्हणून म्हटलं शौचानंद शौचाचा खुद को समजता आणि दुसरे को सुनता. दुसरं काय काय म्हणायचं. मग त्याला आपला मूर्खपणा किंवा कळाला. नंतर कळा कार्पण्य दोष उपस्व देवालाच मूर्खपणात काढत होता तो. मग देवाने शहाणपणाचं लक्षण सांगितलं. अशौचानंद शौचस्तोन प्रज्ञावादा हे पण गता असून पुढे या गता असून जिवंत विषय आणि गेलेल्या विषयी जो चिंता करीत नाही त्याला पंडित म्हणायचा. मग त्याला बुद्ध म्हटलं काय करतो, शोक करतो की. आणि शोक करून आम्हाला पुन्हा आणखी शहाणपणाच्या काय सांगतो. मरवानी त्याच्या यज्ञामध्ये काही नसते बाबा. ना कुंड मंडप यज्ञ सामग्री सगळी काही आवाहन करण्याकरता लागणारी उचित साधन समृद्धी. यज्ञ म्हटल्यानंतर ते ऋतीच असा लागतो, ब्रह्मणाचा लागतो, यज्ञ कुंडाचा लागतो, समिधा असाव्या लागतात, अशी साधन सामग्री. आणि तयाची तो विधी धन आहे. कोणतीही सामग्री नसते बा, ना उचित सामग्री. बरं. आणि तयाची तो विधी द्वंद्वाचीच आहे. विधी काही नाही. उलट म्हणतो आम्हाला जायचं आहे, लवकर आटपा लवकर. काही मंत्र म्हणायचे. मंत्र कशाला म्हणत पाहिजे म्हणून, बरं का. उचलायच्या आणि सगळ्याच्या सगळे काय करायचे. एक 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 काडी आपली टाकत बसायची. एक 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 बरं. त्या यज्ञामध्ये यज्ञाचा विधी सांगण्याकरता ब्राह्मणच जावं लागतं. ब्राह्मणाचं आणि त्याचं वैर झालेलं असते बा. आणि आडवारेने धुवावे ऐसे हाती यावे कवना. म्हणजे तो ब्राह्मणाचा जो वारा सहन करीत नाही. काय करीत, किती वैर आहे त्याच्या अंगावरचा काय सहन करत नाही. वारा सहन करीत नाही. वाराहीने नुवावे आणि ऐसे हाती यावे लागेल. अशा प्रकारे त्याचं वागणूक असते. वासरवाचा भोग सकाळी गाई पुढे ठेवून यायचा. आणि वगैरे किती शिराचा. एखादी गाय असली लाचरी वगैरे, आता दूध काढायचं आहे, ती काही दूध देते का. बरं ते वासरू आहे, ते वासरू दिवस संपलं मग काय करायचं, भोगसा करायचा. असं कापडाचा वासरासारखं दिसलं सगळं. त्या गाईला असं वाटते खरोखरच आपलं कोण आहे. आणि मग ते पारा सोडते. वासरू असते का गवताचं केलेलं असते ते सगळं नाही. यागाचे नावे जग बाबणे हवे नागवे पेन आगावे यावे रात्री वेळी. नाव करायचं यज्ञाचं. आणि दृष्टिकोन दिलं यज्ञ केला म्हणजे आपल्याला भरपूर काय मिळेल. यरी कोण देतो आपल्याला.
यज्ञाचं निमित्त केलं तर इकडून इकडून दक्षिणा, इकडून दक्षिणा, इकडून दक्षिणा, भरपूर काय मिळेल. नागविती आगवी आहेर आहे, त्याला आहेर म्हणत असतात. यज्ञाला जायचं म्हणलं तर काही ना काहीतरी घेऊन जावं लागलं असतं. ऐशिया काही आपुळ्या ओमित विजय बदरिया अंतने कामे ते प्राणी सर्वना. ऐशा काही आपुऱ्या बरं यज्ञ करतो बरं का, स्वतः आनंदा करता का दुसऱ्याचा नाश होण्याकरता. हे तो कसं आहे, जेणेकरून शत्रूला शत्रूला नाही, सर्व चांगल्या माणसाला मारता कसं येईल त्याच्याकरता यज्ञाचा आरंभ करता. हे बघा, त्याने कामी ते पाणी हा सर्व नाही. ज्याच्या यज्ञापासून आनंद तर नाही, पण सर्वाचा काय होत असतो. कोणते का पुन्हा आणखी आसुरी संपत्तीचं वर्णन करतात. त्याचे दोष आहे अहंकारम बलम, नाही अहंकारम बलम दर्पम क्रोधांच संस्कृत मामात्म परदेश प्रदेशंतो बिसुया. अहंकार हे सगळे सज्जनाची यादी आहे का चोराची यादी आहे. सगळे काही काही अट्टल चोर असतात ना, त्याची यादी असते. बा चित्र काढले या रानातले कोणते यांच्यापासून कसे राहत. कोण कोण आहे. पहिला अहंकार, दुसरा बल, तिसरा काम, चौथा क्रोध. ही सगळी दिंडी त्याच्या ठिकाणी. मामात्म परदेश प्रदूषण तो बघा. मामात्म परदेश म्हणजे परदेहाच्या ठिकाणी काय प्रदूषण म्हणजे देश करतो. अन्नाचा काय करतो तो असूया का, म्हणजे नाही का मत्सर म्हणा, द्वेष म्हणा, विषाद म्हणा, चांगली दृष्टी ज्याच्यामध्ये नसते त्याला. आणि हे नाही का चांगलं बाळायचं, वाईट वेगळं. चांगल्यामध्ये सरस कीर्तन असलं तर सगळं काय टाळ म्हणा, मृदंग म्हणा, श्रुती मंडळी, टाळकरी, त्याच्यामध्ये एखादा तरी अवगुण असतो का, नाही का. चांगल्यामध्ये सर्व काय असते हे असते. बाकी एखादा आंब्याचा रस आहे त्याच्यामध्ये वाईटपणा आहे का. आणि काही काही याच्यामध्ये ते फणस असताना ते फणस बरं का, त्याला अरे मला काय माहिती नाही, नाही तर विष होते म्हणतात. त्याचं खाण्याची पद्धत काय पाहिजे माहिती पाहिजे, नाही तर त्या दोषामुळे घेण्याकरता आपण आरोग्याकरता घेतलं तर आरोग्याच्या ऐवजी काय होतं, विष होतं. आता यज्ञ करतो, यज्ञाचे सगळे साधन सगळे सांगितले. मग पुढं फेरी निशाण, मोठे मोठे निशाण असतात. लावणी करते दीक्षित भान. मग त्या यज्ञामधला जो मुख्य असतो त्याला दीक्षित असं म्हणत असतात. आगी जगी फोकारीचं आपण व्हावं आणि लोकांना काय दिसलं पाहिजे मोठा यज्ञ झालेला आहे म्हणून. ज्या ज्या काही असे सामान्य साधनं असतो का, मोठ्यातली मोठी साधनं ठेवत. तेव्हा मातवे अधमा गर्भा चढे महिमा आणि तैसे झाले दमा. तेव्हा महात्वे अधमा वास्तविक अधमच आहे. अधम म्हणजे वाईट कृत्य करणारा, नाही का, त्याचाच त्याला लाजवील असल्या प्रकारची क्रिया ज्याच्याकडून होते त्याला काय म्हणायचं अधम. हा होता ना आपला दुर्योधन की दुःशासनाला अधम म्हटलं होतं बघा. म्हणजे काय, त्या भरसभेमध्ये द्रौपदीला उघडे करण्याचं काम कोण करत होतं. तर दुर्योधनापेक्षाही त्याला काय म्हटलं होतं अधम. त्याला विचारलं म्हटलं तो वाईट कृत्य करून आलाय, शोभते काय. नाही म्हणायला लागले माझ्या भावाने सांगितलंय. कोणी सांगितलंय. मग तुझ्या भावाने इतका तो भावाची एकनिष्ठा आहे का. जसं भाव सांगतो वा म्हणायला लागले वचनानं मोडी कोणाचं
दुर्योधन म्हणलं, हे बा इतका निष्ठा आहे तू, आणि तुझ्या भावाने सांगितलं तुला शेण खातो का? ते कसं समजत नाही तुला. जाऊ द्या. मग ते दुःशासन वगैरे होतं ना. मग शेवटी देवाने भारतीय युद्धामध्ये नाही का द्रौपदीचं वस्त्र सोडून करणं, त्यावेळेला हसत होता. म्हणलं आता रडावं लागेल. मग 28 मारले. आता काय हसण्याची वेळ आली का रडण्याची? जैसे ज्याचे असायचे पडत होतं. एक एक दृष्टांत. मौढ्य धुनावे, औचित्य उद्धावे, आणि अहंकार धुनावे हवे. ही सगळी बरं का दिंडी जी आहे सगळी वाईट याची दिंडी आहे. मौढ्य म्हणजे मूर्खपणा. कमी होतो का वाढत असतो. एखाद्या रोगाचं कुपथ्य जर केलं तर रोग कमी होतो का वाढतो. बघा, श्रीखंड खावायची इच्छा करतो पण झालेलं आहे डायबेटीस, जरा नियंत्रित तरी ठेवावा. मग कुपथ्याने रोग नियंत्रित राहतो का वाढत असतो. तसे सगळे वाढत राहते. एक 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 मौढ्य गणावे नाही. तसे त्याने आत्मा गर्वा चढे महिमा, गर्वाला चढतो. लवेद झाले तुम्हा काजळाचे, काजळालाच पुन्हा काजळाचं काय दिलं, लिंपन केलं. मौढ्य धुनावे, मूर्खपणा कमी होत नाही, उलट काय होतं, वाढतो. अहंकार धुनावे, अविवेक अहंकार. गुरुवारी जात असते बोलतात अविवेक आहे. दुसऱ्याची वास मिळावया नसते, आणि बळेपणा आले बरं का. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ होऊ नये. सगळा मान कोणाला मिळाला पाहिजे, दुसऱ्याला नाही, कोणाला, आपल्याला. नुरावया नसते, बळेपणा आले बळ आहे. त्याचा बळ कमी होत नाही म्हणजे मूर्खपणा उलट वाढत असतो. अहंकार बळा आला झाली एक वेळा, दर्पसागर मर्यादा वेळा सांडोनी होते. अहंकार का बळाला चढला म्हणजे मग झाली एक वेळा, आणि दर्पसागर मर्यादा वेगळाच. आणि बोलण्याचं भान नव्हते, आणि मग मर्यादा सोडून बोलला. काय बोलला, एखाद्या माणसाचा अधिकार काय वगैरे काही न जाणताना आरे करायची गरज नाही. भाषा करायची आहे ना. ते काही काही माणसं त्यांना समजत नाही. आता मोदी जरी असला तरी भारताचा काय, त्याची मर्यादा सोडून काय झालं पाहिजे. आता अलीकडे एखादा म्हणजे शिव्या देतो बघा, मर्यादा सोडून काय. कोणत्याही माणसाची प्रतिष्ठा पण त्या मानाने त्याला काय दिलं पाहिजे. कारण देशाचा काय सामान्य का अंतिम स्थिती आहे ती. त्याच्या मानाला अनुसरून त्याच्याशी काय पाहिजे. आणि ती भाषापेक्षा काय करीत नाही, आणि कसं तरी बोलतो. दृष्टांत आलेले आपले आई वडील वगैरे असतात, त्याच्यामध्ये नीती सांगितली ना. लहान भावाने मोठ्या भावाचं कसं बोललं पाहिजे, या सगळ्या नीतीचा काय. याचं शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर रामचरित मानस, त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन काय. भरत कसा वागतो, लक्ष्मण कसा वागतो, नाही का. मर्यादा सोडून, थोडी मर्यादा सोडली बा कोणी सुचिरी. तिकडे चाललं होतं, रामा धाव धाव धाव. लक्ष्मणाला कल्पना होती रामावर कुठं संकट येत असते काय.
आणि सीता म्हणायची जा, मी संकट आलेलं आहे. पण त्याला वचनात गुंतवलेलं होतं. सांगितलं होतं की रेषेच्या पलीकडे जायचं नाही. मग ती तुम्ही मर्यादा सोडून बोलायला लागले. मला तुम्ही कशा करता जात नाही मला समजून आलेलं आहे. मर्यादा सोडून म्हणून मोठ्या माणसाची वागते वेळी ती मर्यादित काय करावं लागते, सांभाळावी लागते. एक 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 दृष्टांत. जगी अंध स्वयंग पडिपे क्रोधाग्नितो. क्रोधाला सुद्धा अग्नी म्हटलेलं आहे. जसा अग्नी माणसाला जाळत असतो त्याप्रमाणे एकदा क्रोध उत्पन्न झाला. मग एक होतं हे विद्यार्थी. एका गावाला आम्ही आपलं कीर्तन केलं आणि पुढे गाडीची आहे म्हणजे बैलाची गाडी. आणि तो वाघ म्हणायला लागला मी मोठा गायक आहो की. म्हटलं तू गायक आहे तर चाल का म्हटली नाही. तर म्हटलं मला दिलीच नाही की. म्हटलं मी मधनाम टाळ घेऊन उभा होतो. कशा करता कीर्तन ऐकायला नाही, कशा करता चाल म्हणजे करता. आता मला म्हणायला लागलं. म्हणलं बाबा, म्हटलं काय वेदांत कशाला सांगितलं. म्हणजे ह्याला काही वेदांत समजतो का काय. अरे म्हटलं सांगावं लागत असतं. सगळा का चिवडाच वाढायचा का. काहीतरी बदामचा शिरा सुद्धा काय केला पाहिजे. तर म्हणत त्यांना काय म्हटलं तू सांगा. मला पहिली चाल दिली नाही. म्हटलं चालू द्या दुसरी दिली नाही. मग तळपायाची आग कुठं गेली मस्त. तिसरी दिली नाही म्हटलं कोणती. मला असं वाईट वाटलं. टाळ धरून काय करा. हा क्रोधपुरी होता का. बरं याला चाल दिली असती तर स्तुती केली असती, काय नाही. आणि चाल न दिल्यामुळे राग आला. नव्हता का होताच नाही लक्षात. जर नसताच तर किती जरी हे झालं तरी आला सगळा. तर पिटारा असतो ना त्याच्यामध्ये नाग असतो, तो झोपलेला असतो पिटारा. मग बाजूला असा केला त्याच्यावर फोना काढला. मग आतापर्यंत साप काय होता ना तो. आता काय झाला पुंगीमुळे काय झाला तो. तसं तुमच्या ठिकाणी विकत नसलेले काय आहेत आणि ते कारणाने काय होतात. कारण झालं मनासारखं नाही झालं तर काय तो राग येत असतो. कोणी जराशी विरोध केला तर देश उत्पन्न होतो. मळामध्ये आपल्या ठिकाणी आहेच की. आणि ज्याचे गेलेले आहे सगळे त्याला जीवन मागता मिळालं. काम क्रोध लोभ निमाले जाई होतं माते न करी आम्ही विष्णुदास असे. त्यांच्या ठिकाणी नाहीच म्हणून किती जरी प्रयत्न केला तरी ते बरं थोडा दिसतोय आपल्याला. एखादा राग उसणा आणलेला असतो. काय असतो खराच असतो का उसणा असतो. जोग महाराजांची गोष्ट सांगायची. दांडेकर कधी कधी जोग महाराज रागवायचे. मग ते म्हणायचे बुवा तुमचा रागीट स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे. ते म्हणले रागवत असता. मग ते म्हणायचे म्हणले बा रागीट स्वभाव माझा आहे तर कोणावरही रागवतो का. मग रस्त्याने चाललेले लोक ह्याच्यावर रागवतो का. तुमच्यावरच का रागवतो. तुमचं काय बाबा. मग खरोखर राग आहे का आणलेला आहे. आणि तुमच्या आमच्या ठिकाणी खरोखर आहे. मुक्त अवस्थेमध्ये काय यस्य ना अहं कृतो तिथं कुठं आहे. काम क्रोध लोभ निमाय. काम नाही आणला तरी काय होत नाही, येत नाही. आपलं थोडं काय झालं की मनाच्या विरुद्ध की संपला. एखादी अवस्था आहे परमोच्च अवस्था म्हणतात त्याला स्थितप्रज्ञस्य का समाधी दस्य गेलेवा तिथं किम प्रभासित किम आसीत अशी एक अवस्था आहे. त्याला परमोच्च अवस्था असे म्हणतात.
आहे. त्यात उन्हाळा आणि खरमारा, आगी खरमारा, त्याला तुपाची कोठारा लागला आणि वारा सुटला जायचा. उन्हाळा असे जसा उन्हाळा आहे ना आता हल्ली, तसा उन्हाळा था. आणि दुपारची वेळ, कोणती वेळ, सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्याच्यावर आग लागली. पण आग कशाला लागली? मग आगीचे तेल पुढे ज्वालाग्राही पदार्थ, कोणते पदार्थ, आणि त्याला आग लागली बा. बरं, तेवढ्यावर काम भागत नाही. आणि त्याच्यात काय सुटला मग? आणि माझं काय एकच घर जाळील कसाला गाव जाळी. तसे हे एका ठिकाणी आले. अगोदरच उन्हाळा, त्याच्यात पुन्हा तेलाचं आणि तुपाचं, आणि त्याच्यात पुन्हा तसे अगोदरच अहंकार, पुन्हा त्याला बळ, आणि पुढे त्याला दर्प. एक 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 सामान्य एक जीव घेऊन जात असतं. एखादा आजारी असतो ना, तर मला एकच रोग आहे का? मला एक एक रोग एक एक काय घेऊन जातो? प्राण घेऊन जातो. त्याचा अहंकार बळावला. एक एक वाईट आहे सगळे. दर्प, काम, क्रोधी. दर्प म्हणजे आहे त्याच्यामध्ये मस्तपणा, काम म्हणजे दुसऱ्याचं वाईट होणं, आणि क्रोध म्हणजे नाना प्रकारचा नाही का वाईट. क्रोध म्हणजे दुसऱ्याचं चांगलं पाहिल्यानंतर याचं डोकं काय होते. कोणीतरी एक ग्रस्ताचा डॉक्टरकडे तपासायला गेला. म्हणलं काय आहे? तर म्हणलं माझं पोट दुखते. मग त्यानं औषध दिलं. म्हणलं नाही, माझं काय दुखते? अहो, तुम्हाला कोणताच आजार नाही, काही नाही, काही नाही, जा की घरी. नाही ना, मला पोट दुखते याची. मग त्या डॉक्टरलाही काय ना, म्हणलं तुमचं पोट का हो? काहीच नाही तरी. तर म्हणलं कशाने दुखते सांगू का? म्हणलं सांगा की. ते म्हणलं आमची चाळ आहे आणि त्याच्यामध्ये एका मोकळा भाग होता. ज्याचा मोकळा भाग होता त्याला सांगितलं काय रुपये पाहिजे असेल तेवढे घे, पण हा भाग आम्हाला काय कर देऊन टाक. त्याने म्हटलं आम्हाला न विचारताना दुसऱ्याला देऊन टाकला. आणि तेव्हापासून आमचं काय दुखते, त्याला काय औषध द्यायचं. सिद्धांत म्हणून तुम्हाला असे विकाराचं असते बाहेर सगळं. आपली असेविषा आणि मग कोणी एक हिंसा, आणि प्राणी विरशानं शारीरिका. आपल्या मनाने त्याप्रमाणे हिंसेच्या असा प्राणी जात नाही की ज्याची हिंसा तो केल्याशिवाय राहत नाही. पहिले तो धनुर्धरा, आपुल्या मांस रुधिरा, आणि वेचूकरचे बिचारा. अगोदर आपल्याला दुःख देतो आणि नंतर त्या दुःखाचा परिणाम कोणाला होतो? दुसऱ्या. अगोदर कोणाला दुःख द्यायचं असं. आणि मग त्याचं कोणीतरी स्वाद घेऊन गेलं आणि कार्ट होतं त्याच्या गणपतीचं दर्शनाकरता गेले. ते कार्ट इतकी उभीच होतं गणपतीच्या बिंबीत काय घातलं आणि त्याच्यात हिंच होता. त्यांनी कार्यक्रम केला. त्याने विचार केला होता, म्हणला अरण्यात काही मजा नाही. वा वा म्हणा लागलं, काय सुंदर हा अत्तराचा सुगंध आहे. तर दुसऱ्या पोराला वाटलं, म्हणलं इतकं सुंदर अत्तर आहे. तर म्हणलं कुठे आहे? म्हणलं गणपतीच्या. त्यांनी हात लावला, त्यांनी कार्यक्रम केला. हे म्हणलं दिंडी तयार करायची. शेवटी गुरुजीवर पाळी आली. गुरुजीलाही वाटलं, म्हणलं सारे पोर म्हणतात काय अत्तर सुंदर आहे, सुगंध आहे. म्हटलं अरे अत्तर कुठं आहे सुगंध? म्हणलं त्या गणपतीच्या. गुरुजीने हात घातला. गुरुजीला कार्यक्रम झाला. गुरुजी ओरडायला लागला. पोरं म्हणायला लागली गुरुजी ओरडू नका. दृष्टांत संपला. बघ नाही का, एक 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 करते व्यभिचार लागून. दुसऱ्याचा नाश करण्याकरता जे काही साधन वापरलं जातं त्याला व्यभिचार, अभिचार.
नारायण जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन. शत्रू जर असा मारता आला नसला तर काय कोरोना तरी काय होता. हा संसर्गजन्य होता बा. कोणीतरी जगताचा विध्वंस करण्याकरता हा कोरोना नावाचा काय हे बरं. लोक दुष्ट लोक काय करतील. पण सद्बुद्धी थोडी उठली. धरणामध्ये विष नाही टाकलं कुठे. कारण धरणाचं पाणी सगळीकडे जातं ना. एवढे सद्बुद्धी काय काय. उद्या काही सांगता येत नाही. दुष्ट माणसाच्या मनात काय येईल काही. तेच जळती दे दया माझी मी आहे. आत्म्या माझं आहे ते तो जळती दे. आता क्रोध काय करतो असं माणसाला बेल शांतता देतो का सगळं तळमळ उत्पन्न करतो. या माझी बी आहे. सर्वांच्या हृदयामध्ये कोण विराजमान आहे. तशा हृदयामध्ये मी तया माझं वय गापती वाजे. त्याच्यामुळे आतमध्ये असलेला परमात्मा त्यांना सुद्धा आणखी वेदना सहन कराव्या लागतात. अभिचारी किती उपद्रव जे काही ते तर चैतन्यमय पायी क्षीण होय. यांच्या आपल्या याच्या क्रियेमुळे शरीराला तो त्रास होतो. पण आतमध्ये असलेला परमात्मा त्याला सुद्धा काय होतं त्रास होतो. आणि अभिचारा वेगळे विपायाचे अवघळे ते टाकीव टाळे. अभिचारा वेगळे याच्यामध्ये पुन्हा आणखी वाईट वस्तू असेल तर त्याच्याशी एकत्रित आणत असतात. आणि टाकीव हाताळे अपयशून्याचे. अपयशून्याचे म्हणजे वाईट होण्याकरता जे काही उपाय करतात त्याला अपयशून्य असं म्हणतात. कोणाकोणाला त्रास होतो त्याचा कैवार कोणाचा मी घेतो याच्याकरता सत्पुरुषाची हे नाही. पहिला कोण घेतलाय सत्पुरुष नाही का. तुकोबाराने म्हटलेलं चंदनाचे आत्मनाथ पायी तो का म्हणे त्याचा सज्जनापासून त्याला सत्पुरुष असं म्हणतात. सत्पुरुष पुढे दान करणारी माणसं असतात. काही एक विचार न करत असताना दान करणं हेच आमचं काय आहे कर्तव्य आहे. तुम्हाला गोष्टी माहिती आहे. दानशिळामध्ये नाव कोणाचं पहिलं होतं करणारं नाही का. दानशिळ थोडं मानावंच लागेल. कधी 5 रुपये मिळणार 50 रुपयाची नोट दक्षिणा मिळणार. आता कोणत्याही काही एक न विचार प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळाले 5,000 मिळाले. मी कधी फार येत नव्हते. काही एक विचार न करता याला दानशील मिळायचा काय म्हणा. दानशील यज्ञिक त्यात थोडासा अर्थ घ्यायचा. दान करण्याचा सर्वांना अधिकार आहे. सगळे शांभव तेव्हा कपल्ल कुमारचे काही नाही जवळ तरी पण दान करायचे. मग ते मधुकरीला जायचे. आणि मधुकरी आल्यानंतर काही भाकरी मिळायच्या. 10-12 लोक असायचे. आता गेली धर्मशाळा काही नाही. मग ते रोगामुळे आजारामुळे काही भीक केलं जात नाही. मग त्याला जाऊन बरं का 2 भाकरी जरी असल्या तरी अर्धी भाकरी काय होईना आपण कोणाला द्यायची. याचा अर्थ असा आहे दान करण्याचा अधिकार गरीबापासून तो श्रीमंत आहे. श्रीमंत आपल्या परीने दान करतो. गरीब आपल्या ऐश्वर्याप्रमाणे काय करतो. जरी असं आहे ना एखादा मनुष्य सप्ताहामध्ये 500 रुपये देतो आणि एखादा देऊ शकत नाही 5च रुपये देतो. त्याचे 5 रुपये 500 प्रमाणे आहे. किती प्रमाणे. याची ऐपत नसताना किती रुपये दिले. याची ऐपत असताना किती दिले 500. त्याहीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. दानाचा विधी कोणी काय करू शकत. इथे आलेला आहे म्हणून दृष्टांत आहे. पुढे तपस्वी तप करणारी मंडळी परमात्म्याच्या राहण्याची ठिकाणं या ठिकाणी सांगतात. आहे ना तपी मनुष्य असतात तर काय करायचं विचार असतो तप करण्याचा. म्हणजे ते भंडाऱ्या भामचंद्र डोंगरात काय विश्वनाथ नाव आहे
तर अजूनही कोणता अन्न खातो? कडधान्य खातो. बरेच वेळा मी म्हटलं काय, ते म्हणजे मला हे करू नका, माझं आहे बरं आहे बरं. आणि तिथंच राहतो आपल्यातलं मनुष्य. त्याला तप म्हणतात. काय म्हणायचं? ज्ञानेश्वरी पाठ करणे. आता पाठ तपच आहे ना ते, शारीरिक, मानसिक, वाचिक. पुढे 17व्या अध्यायामध्ये त्याचा अधिक विचार केलेला आहे. अलौकिक संन्यासी जे नाही का, भगवं वस्त्र धारण केलं तर पूजनीय मनुष्य आहे. तर कसा वागतो इकडे काय करू नये, कारण वस्त्र हे कोणाचं प्रतीक आहे? त्यागाचं पाहिजे. नाही तर आपलं संन्यासी आहे, बाहेर जातो बडी पिऊन येतो. हा प्रकार आहे म्हणून सांगितलं तुम्हाला, नाही का. त्यांना विचारतो नाही कसा करता, नाही बोले तो भगवान शंकर जी का प्यारा है. व्यसनाधीन म्हणतात ना, पडिले वळण. एक 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 दृष्टांत म्हणायचं संपला. निर्वाळलेली होमधर्मे समज नाही का. पण आणखी दुसरी कोणती? भक्त भक्त समाग नाही का, साठविलार आहे. हा ना, महात्मे असे जे महात्मे भगवान म्हणतात हे आमची राहण्याची ठिकाण आहे, त्यांच्याकडे मी परमात्मा राहत असतो. आणि निर्वाळलेली होमधर्मे शोधाली की किंवा नाही का, निर्वाळलेली होमधर्मे म्हणजे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे विधी पाळल्या जात असतो, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे वागतात, अशी जी मंडळी आहे ती माझी राहण्याची काय आहे. तया द्वेषाची आणि काही एक कारण नसताना त्याची काय करतो, निंदा करतो. म्हणलं उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, बसले आपले चिंतन करीत. मग आपले काय थोडी निंदा करतात. काही उद्योग नाही, काही नाही, उगाच आपलं काहीतरी वेळ चालले आपली प्रदक्षिणाला न्याला त्याला. काय कुठं ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला गेला होता, किती वेळ लागला म्हणलं, अर्धा तासला. काय भेटलं? वेळेचं काय केलं? असं दूषण देणारे म्हणते पहिल्यापासूनच आसुरी संपत्ती आणि कोणती नाही काय. आला गेला होता का पंढरपूरला? बरं बाबा घ्या. आला का चक्कर मारून पूजा करतात, टाकले का देवाच्या डोंबऱ्यावर पाणी. सगळे प्रकार आहेत. या प्रकारे बोलाची सुटी कांडे नाना प्रकारे आणखी सोडा विचार तानान दिसित क्रूरान संसारे सुंदराधमान शिपा माझं शिपा. तेव्हा भगवान म्हणतात माझ्या भक्ताचा काय वार काय घेतो, मी घेतो. आणि मग भक्ताचा काय वार घेऊन असे जे त्रास देणारे पहिला कार्यक्रम करतात, मनुष्य शरीरच काय करतो, हिरावून घेतो. आणि ज्या शरीरामध्ये केवळ दुःख आहे, काय आणि हजारो वर्ष निघू शकत नाही, अशा माझ्या भक्ताला त्रास देणाऱ्या त्याला त्या योनीमध्ये काय करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार वर्णन केलेला आहे, त्याचा विचार कधी करू.